गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज इथे माझ्या आत्तू आणि मामांना अधिक मासासाठी बोलवलेलं आहे आणि माझी मोठी आत्तू पण आलेली आहे. हिंदू धर्मात अधिक मासामध्ये जावयाची पूजा केली जाते व त्यांना भेटवस्तू सुद्धा दिली जाते. ही प्रथा अतिशय महत्त्वाची आहे. तर तुम्ही बघू शकतात की माझ्या आजीने कशी पूजा केलेली आहे आणि आत्तू आणि मामांचं स्वागत केलंय. अधिक मास पूर्णपणे भगवान विष्णूचा मानला जातो. या पवित्र महिन्यात विष्णू स्वरूप जावयाचा आदर सत्कार केल्याने सुख समृद्धी आणि विष्णूची कृपा प्राप्त होते. तर इथे आत्तू आणि मामांची एंट्री झालेली आहे. तर त्यांच्या अधिक मासाची तयारी आम्ही अशा प्रकारे केलेली होती. जावयाला मानपान देणे शुभ व पवित्र मानले जाते. तर इथे माझे आजोबा मामांना मानपान देत आहेत आणि अनारसे पण देत आहेत. आपल्या हिंदू संस्कृतीत 33 अनारसे किंवा बत्ताशे दिले जातात. असे गोड व जाळीदार पदार्थ देण्याची प्रथा आहे. इथे मामांना पण वाण दिलेला आहे. अधिक महिन्यात दीपदान करणे हे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी अत्यंत फलदायी मानले जाते. इथे आजोबा आणि आजीने मामांनी आत्तूला दीपदान केलेले आहे. तर ही आहे माझी मोठी आत्तू. तिथे आत्तूचा पण पाय धुवून आदर सत्कार केलेला आहे आणि त्यांना भेटवस्तू दिलेली आहे. तर आता येणार आहे पार्थ. तर त्याच्या पण अधिक मासाची तयारी केलेली आहे. तर पार्थचा पण टोपी टॉवेल देऊन आदर सत्कार केलेला आहे. नंतर त्याचे पाय धुवून पूजा केली. अधिक मासात 33 ही संख्या शुभ मानली जात असल्याने कोणतेही 33 वस्तूंचे दान केले जाते. 33 वाट्या, 33 लहान रुमाल व गोड पदार्थ दिले जाते. तर इथे पार्थची पूजा झाल्यानंतर त्याला भेटवस्तू दिलेली आहे. तर इथे पार्थला सिंह पण दिलेला आहे. त्याला ॲनिमल्स खूप आवडतात म्हणून तो खूप खुश होता. नंतर मम्मी पप्पांनी पार्थला वाण दिलेला आहे. तर इथे मम्मा पार्थचं ऑक्शन करतेय. अधिक मासात लेक पण आईला भेटवस्तू देते. आत्तूने आजीची पूजा केली आणि भेटवस्तू दिली. अशा प्रकारे आमचा अधिक मास झाला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.